अनियमित बांधकाम, अनियमित बांधकामाच्या नावावर ज्यांनी नकाशा मंजूर नाही केला किंवा अतिक्रमण केलं तर त्याचं बांधकाम कॉर्पोरेशन सामान्य माणसाचं तोडून आली आहे. परंतु सरकारी जागेवर पंजाबराव कृषी विद्यापीठाची जागा, मापसूची जागा, PWDची जागा, याच्यावर लोक व्यावसायिक धंदे करून झाले, इमारती बांधून झाले, हॉल बांधून झाले, बंगले बांधून झाले. त्यांच्या नकाशाची महानगरपालिका परवानगी घेते का? तर हे सगळे भूमाफिया कोणी पोचलेले आहे हा प्रश्न नागपूरच्या जनतेपुढे अध्यक्ष महोदय. आणि या परिस्थितीत जर नगर विकास खात्याने लक्ष नाही दिलं तर नगर विकास खात्याचं अजून एक काम आहे की पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागावर एका इस्मानी 2 बंगले बांधले, खोटे कागदपत्र जमवले. नगर विकास खात्याने त्याला स्टे दिला. नगर विकास खात्याला हे तर माहिती पाहिजे की ही जागा शासनाची आहे, याच्यावर कोणी घर बांधणं गुन्हा आहे. तर या अशा सगळ्या जागा गिळंकृत करून मोठमोठे पांढऱ्या कपड्यातले भूमाफिया या नागपूर शहरामध्ये आहे. आणि जर इतकं सगळं सरकार, केंद्रातलं, राज्यातलं, स्थानिक स्वराज्य संस्थेतलं असून जर कोणी ते काढू नसेल शकत तर याचा जबाबदार कोण, याचा हिशोब सरकारला द्यावा लागेल अध्यक्ष महोदय.